भक्ती ज्ञान अन वैराग्याची अनुपम एक कहाणी ही. भक्ती ज्ञान अन वैराग्याची अनुपम एक कहाणी ही. योग शक्तीची अपूर्व आहे सुंदर आत कहाणी ही. भक्ती ज्ञान अन वैराग्याची अनुपम एक कहाणी ही. संत धुरंधर युगंधराची अमर असे ही गाथा हो. मुक्त विरागी ज्ञानेशाची, मुक्त विरागी ज्ञानेशाची ही तर जीवन गीता हो. भक्ती ज्ञान अन वैराग्याची अनुपम एक कहाणी ही. पुत्रवती भव. मी मी कशी पुत्रवती होऊ शकेन? माझे पती तर काशीला गेलेत. तिथे रामानंद स्वामींच्या आश्रमात दीक्षा घेऊन ते संन्यासी बनले आहेत. आता आता ते काशीतच आहेत. काय चैतन्यश्रम तुझे पती तर नव्हे? स्वामी, त्यांचं नाव विठ्ठलपंत तर नाही? चैतन्यश्रम तर याच गावचा आहे. हा, हीच त्यांची पत्नी रुक्मिणी आहे. काय तो विवाहित आहे? हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. नमः शिवाय. हरिओम नमः तत्सत. शिवाय. हरिओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः प्रणाम शिवाय. गुरुदेव. शुभम भवतु. शुभम भवतु. प्रभू, साऱ्या भारताची तीर्थयात्रा करून आपण इतक्या लवकर परत आलात? माझी तीर्थयात्रा अपूर्ण राहिली. का प्रभू? महाराष्ट्रात आळंदी नावाचं गाव आहे. तेथे रुक्मिणी नावाची एक अभागिनी मला भेटली. तिने मला सांगितले की तिच्या पतीने माझ्याकडून संन्यास दीक्षा घेतली आहे आणि तो माझ्याच आश्रमात राहतोय. चैतन्यश्रम इतकं मोठं खोटं? खोट? प्रभू, मी आपल्यासमोर खोटं बोलू शकेन? तू सांगितले होतेस की तू अविवाहित आहेस. एक विवाहित ब्राह्मण धर्मानुसार संन्यासी नाही होऊ शकत. अर्थात गृहस्थ जीवनाची सर्व कर्तव्य पार पाडण्यासाठी मी तुला आळंदीला जायचा आदेश देत आहे. तू पुन्हा आपल्या गृहस्थाश्रमात प्रवेश कर. तो तुझा धर्म आहे आणि निष्ठेने त्याचं पालन करणं तुझं कर्तव्य आहे. परंतु प्रभू, मी एक संन्यासी आहे. तू परत जा आणि आपले घर सांभाळ आपल्या सहचारिणी बरोबर. त्यासाठी तुला जे कष्ट करावे लागतील ते तुला भोगावे लागतील. जे अनिवार्य आहे त्यापासून तू पळू शकत नाहीस. पुन्हा विठ्ठलपंत हो आणि तुझ्या घरात अशा मुलाचा जन्म होईल जो ज्ञान, बुद्धी, सद्विचाराद्वारे केवळ मनुष्य मात्राचा नाही तर सर्व प्राणी मात्रांच्या हितासाठी महान कार्य करील. तू आजच आळंदीला जा, हा माझा आदेश आहे.
गुरुच्या आज्ञेचं पालन केल्यावर कोणीही संन्यासी पुन्हा ब्राह्मण बनू शकत नाही. संन्यासी आपल्या समाजाच्या बाहेरील लोक असतात आणि त्यांच्या आज्ञेला गृहस्थाश्रमामध्ये काहीच मूल्य नसतं. हा स्वैराचार, हा भ्रष्टाचार थांबवायलाच हवा, नाहीतर हे पाप वाढत वाढत एक दिवस इतकं मोठं रूप धारण करील की यामध्ये सर्वांचाच विनाश होईल. आपलं म्हणणं बरोबर आहे. ब्राह्मण तर सर्वात श्रेष्ठ असतो. जो ब्राह्मणांचा त्याग करून संन्यासी होतो त्याच्यापेक्षा मोठा भ्रष्टाचारी अन्य कोणीही नसतो. परंतु विठ्ठलपंतांसारखा विद्वान पुण्यवान ब्राह्मणाला आम्ही त्या पाप्यांमध्ये नाही मोजू शकत. जो मानव कल्याणाच्या शोधात ब्राह्मणत्वाचा त्याग करून संन्यासी बनतो तो तर पाप नाही करीत. विठ्ठलपंतांना कोणतीही शिक्षा करण्यापूर्वी आपल्याला विचार करावा लागेल. कसला विचार करायचा? ब्राह्मणत्व काय अशी गोष्ट नाहीये की मनाला लागेल तेव्हा वेश बदलून पुन्हा मिळू शकेल. विठ्ठलपंतांच्या घरी तर पूजा अर्चा चालू असेल. एका दुराचाराच्या पूजापाठाला काहीही मूल्य नसतं. पूजेच्या आसनावर बसण्यापूर्वी त्याने प्रायश्चित्त घेणे आवश्यक आहे आणि ते आम्ही त्याच्याकडून करून घेऊ. मला हे कळत नाही की प्रायश्चित्त का घ्यावं लागेल. मानवाचाच विचार करणं काही पाप नव्हे. जो पाप करतो त्याला प्रायश्चित्त घ्यावंच लागतं, तेव्हाच आमचा समाज त्याला त्याचे अधिकार परत करतो. मनुष्याच्या अधिकारापासून कुणा माणसाला वंचित करणे किंवा त्याला काढून टाकणे हे कुणा माणसाचे काम नाही. जे द्यायचे असते ते परमेश्वर देतो, जे घ्यायचे असते ते परमेश्वर घेतो. तुम्ही ज्याच्या आज्ञेवर परत आलात तो तर कोणी परमेश्वर नाही. परंतु परमेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी ज्या गुरुची आवश्यकता असते ते आहेत रामानंद स्वामी. त्या महाज्ञानी देवतातुल्य गुरुच्या आज्ञेवरूनच मी पुन्हा गृहस्थाश्रमात आलो आहे. परंतु समाज तुमच्या संन्यासी गुरुचं आणि तुमच्या भ्रष्टाचाराचं समर्थन नाही करू शकत. तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. प्रायश्चित प्रायश्चित तर पापाचे असते, पुण्याचे नव्हे. तुम्ही पापी आहात, भ्रष्टाचारी आहात, अनाचारी आहात. जर गुरुच्या आज्ञेचे पालन करून मी पाप करीत असेल तर समाज मला जी शिक्षा देईल मी ती भोगण्यास तयार आहे. जातीने त्यजलेला विठ्ठल अग्निपथावर चालतो आहे. जीवन रथाचे चक्र चालवित पुढे पुढे जातो आहे, पुढे पुढे जातो आहे. जातीने त्यजलेला विठ्ठल वेळेच्या प्रतीक्षेत पापाला पुण्यामध्ये बदलू शकत नाही. एका पतित भ्रष्ट माणसाला याचा पत्ता नसतो. शास्त्रीजी, ब्राह्मण्याला कलंकित करणं समाजाला दुर्बल करणं होय. ब्राह्मणाच्या निर्देशानेच समाजाचे विधिविधान तयार झालेले आहेत. जो माणूस त्याच्या विरुद्ध कार्य करील तो सामान्य असला किंवा देशाचा राजा असला त्याला अपराधाची शिक्षाही दिलीच पाहिजे. ऐकलं आपण? अज्ञानी वा अशिक्षित माणूस ज्याला धर्म अधर्म पाप पुण्य हित अहित ह्याचं ज्ञान नसतं, त्याने काही चूक केली तर त्याच्या अपराधाची क्षमा केली जाऊ शकते. परंतु विठ्ठलपंत ज्ञानी ब्राह्मण असूनही जाणून बुजून पाप करत आहेत. त्याला एवढी कठोर शिक्षा द्यावी की भविष्यात कोणीही असा अपराध करण्याचा दुस्साहस करणार नाही. शास्त्रीजी म्हणतात ते बरोबरच आहे. या पापाला मुळातून उखडून फेकून दिलं पाहिजे. शास्त्रीजी, आम्ही सगळे
आपल्या मताची अपेक्षा करीत आहोत. विठ्ठल पंत, या घोर अपराधाबद्दल आम्ही तुम्हाला समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेत आहोत. आपला आदेश शिरोधार्य आहे. मी नतमस्तक होऊन आपल्याला दुरूनच प्रणाम करीत आहे. आपल्यासारखी पूज्य व्यक्ती माझ्यासारख्या साधारण माणसाच्या स्पर्शामुळे अपवित्र होऊन जाईल. आपण ज्ञानी आहात. माझ्यासारखा साधारण माणूस आपल्या समोर काय बोलू शकणार? परंतु मी एवढे जाणतो की केवळ मनुष्यच नव्हे तर कुणीही जीव ज्यामध्ये प्राण आहे त्यांच्यामध्ये कोणी मोठा नसतो. कुणी लहान नसतो. सर्व सर्व परमेश्वराच्या निर्देशावरच आपापले कर्म करीत असतात. आपण सर्वांनी शास्त्रीजींचा निर्णय ऐकलात ना. आजपासून विठ्ठल पंतांबरोबर संबंध कुणीही ठेवणार नाही. आपल्या शास्त्रीजीने आमच्यावर बहिष्कार टाकला आहे, परंतु परमेश्वरांतर नाही ना. परमेश्वर श्रेष्ठ आहे. आम्ही त्यांच्या छत्रछायेत राहू. एवढा अहंकार? विठ्ठल पंत, अहंकाराने रावणासारखे लोक महावीर कर्ण दुर्योधनाला सुद्धा बुडविले आहे. आपण आपल्याला काबूत ठेवा. जो ईश्वराच्या मार्गावर चालत असतो, जो त्याच्या आदेशानुसार जगतो, त्याची कोणतीही इच्छा नसते. तो जसे ठेवील आम्ही तसे राहू. घर संसार सुरू झाला, रुक्मिणीचा साथ लाभला, सुख दुःखाने जो भरलेला, परमेशाची भक्ती करोनी, परमेशाची भक्ती करोनी, पुढे पुढे तो जात आहे. जीवन रथाचे चक्र चालवीत पुढे पुढे तो जात आहे. पुढे पुढे तो जात आहे. निवृत्तीचा जन्म झाला, जीवनात नव प्रकाश आला, मनोगताला नाद मिळाला, दुःखाचे पाषाण लोटुनी, दुःखाचे पाषाण लोटुनी, पुढे पुढे तो जात आहे. जीवन रथाचे चक्र चालवी, पुढे पुढे तो जात आहे. पुढे पुढे तो जात आहे. ज्ञानेशाचा जन्म झाला, अंधाराचा नाश झाला, तेज धनाचा लाभ झाला, काट्याना मृत फुले मानुनी,
पुढे पुढे तो जात आहे जीवन रथाचे चक्र चालवित पुढे पुढे तो जात आहे पुढे पुढे तो जात आहे सोपाना मुक्ताई आली पुष्पांची जणू बाग बहरली जीवन लतिका गंधित झाली भाव भक्तीचा मनी धरोनी भाव भक्तीचा मनी धरोनी पुढे पुढे तो जात आहे जीवन रथाचे चक्र चालवित पुढे पुढे तो जात आहे पुढे पुढे तो जात आहे जातीने त्यजलेला विठ्ठल अग्निपथावर चलतो आहे जीवन रथाचे चक्र चालवित पुढे पुढे तो जात आहे 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 जे काही आपल्याकडे होतं ते सगळं संपलं. घरात धान्याचा एक कणही नाहीये. आतापर्यंत तर दिवसातून एकदाच जेवण मिळत होतं. आजपासून तेही बंद. आपण गप्प का आहात? आपण तर न खाता उपाशी राहू शकतो, पण मुलं तर उपाशी नाही राहू शकत. या विठ्ठलपंत, असं ऐकलंय की संन्याशाजवळ पुष्कळशा सिद्धी असतात, तर त्या सिद्धीच्या आधारे तुम्ही अन्न उत्पन्न करा, धन आणि ऐश्वर्य उत्पन्न करा. विसोबाजी, मी सिद्धीच्या नव्हे, मानव कल्याणाचा मार्गाचा पथिक आहे. तो मार्ग शोधण्यासाठीच मी संन्यासी बनलो. फार चांगली गोष्ट आहे. स्त्री संभोगासाठी विवाह आणि मानव कल्याणासाठी संन्यास. फार चांगली गोष्ट आहे. हे पहा विसोबा, आपण माझे गुरुबंधू आहात, म्हणूनच तुमच्याकडे मदत मागत आहे. जर मुलं भुकेने तडपडत असतील तर कोणते आई वडील ते सहन करतील? एक साधी गोष्ट सांगू. भ्रष्टाचाराने जन्मलेली मुलं जरी मेली तरी काही दुःखाची गोष्ट नाहीये. जा भ्रष्टाचारा, आम्ही तुझ्या सावलीपासूनही दूर राहू इच्छितो. मी तर हाच विचार करतो की तू लावलेला हा कलंकाचा टिळा आम्ही सदाचारी ब्राह्मण लोक कसा नष्ट करणार. तू आमच्या घरी जगण्याचं साधन शोधतोयस आणि आम्ही तुझ्या विनाशाची चिंता करीत आहोत. रडू नको सोपान. मला भूक लागली आहे दादा. जेव्हा मुलं रडतात तेव्हा आई वडिलांना फार दुःख होते. हो, फार दुःख होतं. आई बाबा सुद्धा खूप दिवसापासून उपाशी आहेत.
फार भुकेले आहेत. मला भूक सहन होत नाही. सोपान, एक गोष्ट ऐक. समज जसे की तू पोट भरून जेवलायस. पहा, तेव्हा तुला भूक नाही लागणार. होय ना दादा? मनावर सर्व अवलंबून असतं. दादाला पहा. आणि मलाही बघा, मी रडते आहे का? भूक ही अशी अग्नी आहे ज्ञानदेव, जिच्या ज्वाला सहन करीत आजपर्यंत कितीतरी माणसे जळून गेली. त्यांचा काही थांगपत्ता नाही. आमचा लहान भाऊ भुकेने व्याकुळ झाला आहे. त्याला सहन करण्याची शक्ती दे. ज्या आई वडिलांनी जन्म दिला आहे त्यांना दुःख देणं सर्वात मोठं पाप आहे सोपान. मी भीक मागेन, परंतु मुलांचे दुःख मला पाहणार नाही. कोणी भीक नाही देणार. समाजाने आपल्यावर बहिष्कार टाकलाय. मी मजुरी करीन. मी स्वतःला विकून मुलांची भूक भागवेन. जे भीक नाही देणार ते काय काम देतील? मग तू सांग रुक्मिणी, मग मी काय करू? ही भीक नाही, ही सेवा आहे बाबा. तू कोण आहेस मुली? मी आपली गुरुबंधू विसोबांची मुलगी मंजुळा. असं तू विसोबांची मुलगी आहेस? होय. बाबा घाबरू नका. जो विठ्ठलाची सेवा करतो त्याचे कोणी काही करू शकत नाही. मी येईन, रोज येईन आणि आपली सेवा करीन. अरे वा, फार गुणी आहे. हे पहा मुलांनो, मी जे शिकवणार आहे ते अगदी लक्ष देऊन ऐका बरं का? शास्त्रीजी, आपण या सदाचारी ब्राह्मण मुलांबरोबर या भ्रष्टाचारी अब्राह्मण मुलांना बसवून जो अपराध केला आहे ते महापाप आहे. विद्या सदाचारींसाठी असते. हे जाती भ्रष्ट आहेत. त्याला हाकलून द्या इथून. आपल्याला माहित नाही की विठ्ठल पंतांवर समाजाने बहिष्कार टाकला आहे ते? अच्छा, आम्ही तर स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की असा अनाचार आमच्या ह्या शाळेत होईल. विठ्ठल पंतांसारखा विद्वान माणूस खोटे बोलून ह्या अनाचारी मुलांना आमच्या शाळेत पाठवून ह्या शाळेला अपवित्र करेल. त्यांना इतकं मारा की त्यांचं दुःख पाहून विठ्ठल पंत दुःखानेच मरून जाईल. तुम्ही सगळे शाळेतून इतक्या लवकर कसे आलात? तुमची पुस्तकं कुठे आहेत? बैठक कुठे? निवृत्ती, बोलत का नाहीस? गप्प का आहेस? म्हणजे तुम्ही शाळेतून पळून आला आहात. येऊ द्या तुमच्या वडिलांना. सोपान कुठे? आई, रडू नको आई. ज्या घरात आईचे अश्रू वाहतात त्या घरात कधीच सुख येत नाही आई. दादा बरोबर बोलतोय आई. तू डोळे पुसून घे. आई पहा, आम्ही किती चांगली गोष्ट शिकलो. शिक्षणाचा मार्ग किती अवघड आहे. याला प्रहाराची वळ नको समजूस. ही तर गुरुदक्षिणा आहे. होय आई, या त्या ज्ञानाच्या रेषा आहेत. आम्ही तर तुझीच लेकरे आहोत. आम्हाला दुःख देणे फार कठीण आहे. हे पहा रुक्मिणी, आईचा एक थेंब अश्रू एका महासागराहून सुद्धा मोठा असतो. मुले या दुःखाच्या लाटेत वाहून जातील. यांना दुःख सहन करण्याचा धडा दे. दुःखाशिवाय आम्ही या मुलांना दिलं तरी काय? आई, तुला माहित नाही की तू आम्हाला काय दिलेस? या दुःखांच्या प्रकाशानेच आम्ही आपल्या सुखांचा मार्ग शोधू शकतो.
शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. निवृत्तीनाथ, तुझा ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा जन्म काही विशेष कारणासाठी झाला आहे. त्या कार्यात काही ना काही विघ्न येत आहे. यासाठी मी ज्ञानीनाथ तुला दीक्षा देत आहे की तू ज्ञानदेव आणि सोपानाला आपला शिष्य बनवून पुण्यकर्म संपन्न कर. ओम रामकृष्ण हरी. 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 ओम राम कृष्ण हरी. 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 राम राम कृष्ण कृष्ण हरी. हरी. राम राम कृष्ण कृष्ण हरी. हरी. राम कृष्ण राम हरी. कृष्ण हरी. राम कृष्ण राम हरी. कृष्ण हरी. राम राम कृष्ण हरी. कृष्ण हरी. राम कृष्ण राम हरी. कृष्ण हरी. राम राम कृष्ण कृष्ण हरी. हरी. राम राम कृष्ण कृष्ण हरी. हरी. राम राम कृष्ण कृष्ण हरी. हरी. राम राम कृष्ण हरी. राम राम कृष्ण कृष्ण हरी. हरी. आई, काय झालं बाळा? स्वामी गहिनीनाथांनी दादाला दीक्षा दिलीये. अरे वा, असं? काय म्हणतोस तू? कधी आले होते योगेश्वर? त्यांनी स्वप्नामध्ये येऊन दादाला दीक्षा दिलीये आणि दादानी आम्हा दोघांना. अरे वा, आजपासून हे आमचे गुरु आहेत. आजपासून आम्हाला शाळेत जाण्याची गरज नाही बाबा. आमच्या गुरुसारखे विद्वान ज्ञानी ज्यांचे वडील आहे आणि तुझ्यासारखी विद्यावती देवी ज्यांची आई आहे, त्यांना शाळेत जायची गरजच काय आहे? आजपासून आम्हाला जे काही शिकायचंय ते आम्ही आपल्याकडून व आईकडून शिकू. वेद, पुराण व गीता. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोत्सव कर्मणि. हे संजया, पुण्यभूमी अशा कुरुक्षेत्रावर युद्धासाठी जमलेल्या माझ्या पुत्रांनी आणि पांडवांनी काय केले? कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे. फळ मिळणे किंवा न मिळणे हे तुझ्या ताब्यात नाही. म्हणून तू कर्माचे फळ मिळावे असा हेतू मनात ठेवून काम करू नकोस आणि कर्मे न करण्याचाही आग्रह धरू नकोस. परंतु जो मनुष्य केवळ आत्म्यातच रममाण असतो, आत्मानंदातच जो तृप्त आणि आत्म्याचे ठाईच जो संतुष्ट असतो, त्याला मात्र काही कर्तव्य उरत नाही. ज्या ज्या वेळी धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म माजतो, त्या त्या वेळी मी स्वतः प्रकट होतो. ज्याने मन व इंद्रिये जिंकली, ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे, सर्व भूतांचा आत्मा हाच जो स्वतःचा आत्मा मानतो, असा कर्मयोगी पुरुष कर्मे करीत असताही त्यांनी लिप्त होत नाही.
जो पुरुष सर्वत्र मला पाहतो व माझ्या ठाई सर्व पाहतो त्याला मी कधी अंतरत नाही व तोही मला कधी अंतरत नाही. मी भूत वर्तमान आणि भविष्य काळातील सर्व प्राणी मात्रांना जाणतो पण मला कोणीही जाणत नाही. अत्यंत श्रेष्ठ व अविनाशी असे जे आदितत्व ते ब्रह्म होय. प्रत्येक वस्तूचा स्वतःचा जो मूळ भाव ते अध्यात्म होय. आणि सचेतन व अचेतन अक्षर ब्रह्मापासून भूतांची उत्पत्ती करणारा जो व्यापार त्याला कर्म अशी संज्ञा आहे. जे अनन्य भावाने माझे चिंतन करीत मला भजतात त्या नित्ययुक्त पुरुषांचा योगक्षेम मी चालवितो. मी सर्वांचे उत्पत्ती स्थान असून मजमुळे सर्व जग कार्यात प्रवृत्त होते असे जाणून शहाणे पुरुष मला भावाने भजतात. जो पुरुष सर्व कर्मे माझी म्हणजे परमेश्वराची होत या बुद्धीने कर्म करतो, मतपरायण होऊन राहतो, माझी भक्ती करतो, आसक्ती रहित असतो आणि कोणत्याच भूताचे ठाई वैर करीत नाही तो मला येऊन मिळतो. जे मतपरायण भक्त आतापर्यंत सांगितलेल्या अमृततुल्य धर्माचे श्रद्धेने आचरण करतात ते भक्त मला अत्यंत प्रिय आहेत. हा परमात्मा अनादि व निर्गुण असल्यामुळे अविकारी आहे. शरीराशी त्याचा संबंध असला तरी तो स्वतः काही करीत नाही व त्याला कोणत्याही कर्माचा लेप लागत नाही. जो माझी एकनिष्ठ भक्ती मार्गाने उपासना करतो तो तीनही गुणांच्या पैलपार जाऊन ब्रह्मरूप होण्याला पात्र होतो. ज्या अर्थी मी परमात्मा क्षरपुरुषाच्या पलीकडचा आणि अक्षर पुरुषापेक्षाही श्रेष्ठ असा आहे त्या अर्थी लोकव्यवहारात व वेदात देखील मी पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे. काम, क्रोध व लोभ असे हे 3 प्रकारचे नरकाचे द्वार असून ते आत्मविघातक आहे. म्हणून या तिन्हींचा त्याग करावा. अश्रद्धेने केलेले हवन, दिलेले दान, आचरिलेले तप किंवा इतर कोणतेही कर्म असत असे म्हटले जाते. भ्रष्टाचाराचं आपण समर्थन का करता? मला हे कळत नाही विसोबा. आपण एवढे मोठे पंडित आहात तरीही प्रत्येक कर्माचा भ्रष्ट अर्थ का काढता? प्रत्येक गोष्टीचा उलटा अर्थ का काढता? हे पहा, कर्माचं फळ सर्वांना भोगावं लागतं. चांगलं फळ मिळालं तर चांगलं आहे. हा भ्रष्टाचारी काय येतोय? तुम्हा सर्व विद्वान ब्राह्मणांना माझा प्रणाम. तू इथे कसा आलास? आपणाकडे काही मागण्यास आलोय. मागणं हे तुमचं काम आहे. द्यायला तुमच्याकडे आहे काय? विठ्ठलपंत बोला, तुम्हाला काय हवंय? माझी मुलं आता आपल्या आशीर्वादाने मोठी झाली आहेत. गीता, वेद, पुराणांच्या सर्व ज्ञानाचा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला आहे. आता त्यांचे मौजी बंधन स्वीकार करून त्यांना ब्राह्मणत्व देण्याची प्रार्थना करतो. तुम्ही स्वतः ब्राह्मण नाही आहात तर तुमची मुलं कशी ब्राह्मण बनू शकतील? संन्याशाच्या ब्राह्मण्यासाठी आपण जो मार्ग दाखवाल आम्ही त्याचा स्वीकार करू. आम्ही त्याच मार्गावर चालू. तुमचा मार्ग आहे प्रायश्चित्त. मुलांसाठी कोणतेही प्रायश्चित घ्यायला मी तयार आहे. प्रायश्चित्त घेतल्याने तुम्ही संन्यासाचे ब्राह्मण होऊ शकता की नाही हे अजून ठरायचंय. कुणा दुष्टाने अपराध केला तर त्याचं विधान आम्ही देऊ शकतो. वैश्य क्षत्रिय जर अपराध करतील त्याला शिक्षाही आम्ही देऊ शकतो. परंतु जेव्हा एक ब्राह्मण अपराध करतो तेव्हा त्याची शिक्षा खूप कठोर असते. कितीही कठीण असो मी प्रायश्चित घेईन. ब्राह्मण जर संन्यासी बनेल व संन्यास सोडून ब्राह्मणत्वाचा अधिकार मागेल तर त्याचा शास्त्रात काय निर्देश आहे? जेथे शास्त्र मौन आहे, चूप आहे, तेथे कोणतेही विधान लिहिलेलं नाही. एवढ्या मोठ्या अपराधाला सामान्य दंड असूच शकत नाही. जेथे शास्त्र चूप आहे, मौन आहे, तिथे एकच अर्थ होतो,
अपराधाचं प्रायश्चित्त आत्मबलिदानच असतं. परंतु प्रायश्चित्त घेतल्याने माणूस शुद्ध होतो. हे कसलं प्रायश्चित्त आहे? जर वैश्य क्षुद्र क्षत्रिय असला तर होतो, परंतु धर्म कर्माचा निर्देश देणारा ब्राह्मण जर अपराध करत असेल तर त्याला प्रायश्चित्त आहे मृत्यू. काय झालं? आपण असे उदास का दिसता? मुलांच्या कल्याणासाठी मी समाजाचे धर्मरक्षण करणाऱ्यांकडून न्यायाची भीक मागण्यासाठी गेलो होतो. मग काय झालं? त्यांच्या विधानानुसार माझ्या आत्मबलिदानानेच नाही, मी केलेल्या अपराधाची प्रायश्चित होऊ शकते. मग काय आपण? हो रुक्मिणी, मी स्वीकारलंय ते. सदाचाराचे प्रायश्चित्त मृत्यू हा कसला न्याय? मी ब्राह्मणाचा संन्याशी झालो, हा अपराध आहे. मग संन्याशाचा ब्राह्मण होण्याची इच्छा धरली, हा सुद्धा अपराध आहे. आपल्या समाजात ज्ञान, विद्या, बुद्धी कशालाच काही महत्व नाही. अर्थ सर्वात शक्तिशाली आहे. अर्थशक्तिमान? हे आपण काय म्हणताय? मला काहीच समजत नाहीये. ज्याच्याकडे जेवढे अर्थ आहे म्हणजे धन आहे तो शक्तिमान आहे. जर मी माझे आत्मबलिदान नाही केले तर मुलं जीवनभर भोगत राहतील. साऱ्या जीवनात दुःखाला अंत नसणार. आपण जे म्हणता ते खरं आहे. आपण विद्वान आहात. मी पण प्रायश्चित्त करीन. माझ्या बरोबर का? अपराध मी केला आहे, मग प्रायश्चित्त तू कसं घेणार? अग्नीला साक्षी ठेवून तुम्ही मला सहधर्मिणी मानलं. मी आपली अर्धांगिनी आहे. आपला आत्मा व माझा आत्मा यात काही फरक नाही. आपला मार्ग हाच माझा मार्ग. नाही नाही नाही, तेव्हा तर अनर्थ होऊन जाईल. मग आपल्या मुलांचं काय होईल? ईश्वरावर विश्वास ठेवा. मी आपली पत्नी आहे. आपलं सुख हेच माझं सुख आणि आपलं दुःख पण माझं. आपण जिथेही जाल, जसे जाल, एका पतिव्रतेच्या नात्याने आपल्या बरोबर जाणं माझा धर्म आहे. मी पण आत्मबलिदान करीन. आपण मला थांबवू शकत नाही. आणि जर असं केल्यानं मुलं सुखी होऊ शकतील तर हेच आपलं कर्तव्य आहे. चला, मुलं उठण्यापूर्वी आपल्याला गेलं पाहिजे. हे परमेश्वर, तुझ्याजवळ
तुझ्या भरोशावर मुलांना सोडून आम्ही प्रायश्चित्त घ्यायला जात आहोत. त्यांच्यावर आपली कृपा दृष्टी ठेव प्रभू. यस्य समर मात्रेण जिन संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै वैष्णवे प्रभू विष्णवे. आपण नेवासे येथून आपल्याकरिता एक विशेष संदेश घेऊन आलो आहे. या बसा. बोला. विसोबा, आपल्या स्वार्थ सिद्धीसाठी एवढे महान पाप करू शकतो याची आम्ही स्वप्नात सुद्धा कल्पना करू शकत नाही. तो तर स्वतःच अनाचार आणि भ्रष्टाचाराची प्रतिमूर्ती आहे, परंतु तो धनवान आहे. या पैशाच्या बळावरच त्याने सर्वांचे तोंड बंद केले. परंतु आपल्यासारखे विद्वान नेते आहेत ना, विद्वान ज्ञानी सर्व एकत्र येऊन त्याचा विरोध का नाही करत? विरोधामुळे क्रोधाची उत्पत्ती होते. ह्याच क्रोधाला वश करण्यासाठी आम्ही कैक वर्ष तपस्या करीत आहोत. आपण जे बोलता ते बिलकुल सत्य आहे. हाच अनाचार, हाच भ्रष्टाचार त्याच्या अंताला कारण होईल. ही दुःखाची गोष्ट अवश्य आहे की आपण अनाथ झालो. पण वेद, पुराण आणि गीता सर्व वाचून आपण काय शिकलो? विधात्याच्या विधानाने जेव्हा ज्याला जायचं असतं निघून जातो, आपलं शरीर सोडून. शरीर नश्वर आहे, नष्ट होतं, परंतु आत्मा अमर आहे. आपल्या आईवडिलांनी आपल्या सुखासाठी, आपल्या कल्याणासाठी जे आत्मबलिदान केलंय, जर तुम्ही रडाल, अश्रू ढाळाल तर त्यांच्या आत्म्याचा अपमान होईल. फार वाईट वाटलं ऐकून. प्रणाम. काही झालं तरी तुमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती नाही मिळू शकणार. हवं तर तुम्ही रडा, नाहीतर हसा. आपण चुकीचा विचार करीत आहात पंडितजी. आमचे वडील एवढे ज्ञानी होते की त्यांच्यावर सुखदुःखाचा प्रभाव पडणे कठीण होते. ज्या आईवडिलांनी आपल्या लहान लहान मुलांना सोडून आत्महत्या केली, त्यांना आपल्या मुलांबद्दल काय दुःख होऊ शकतं? विठ्ठलाजवळ आपल्या मुलांना सोडून ज्यांनी आत्मबलिदान केले ते काही साधारण मनुष्य नव्हते. आम्ही अनाथ नाही. जर आपल्यात शक्ती असेल तर विठ्ठलाकडे डोळे वर करून पहा. काय बडबडतोस? तिथे तर अंधारच अंधार आहे. जर ईश्वर आपल्याला दिसले नाहीत तर ह्यात अपराध आमचा नाही, आपल्या दृष्टीचा आहे. ठीक आहे, जर ईश्वराची कृपा तुमच्यावर एवढी आहे तर तुमच्या बापाला 101 मुद्रा उधार दिल्या होत्या, त्या परत करा. आपण सदाचारी ब्राह्मण आहात, खोटे कधी बोलणार नाहीत, परंतु आता आपले हे उधार फेडू नाही शकत. आता का नाही? मेहनत मजदुरी करून आपली ही उधारी हळूहळू फेडून टाकू. हळूहळू का? आत्ताच का नाही? कसे? आमच्याकडे खायला अन्न सुद्धा नाही. राहण्यासाठी घर तर आहे. होय,
ते तर आहे. बाळानो, आपल्या आईवडिलांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी, शांतीसाठी उधारी फेडणं फार आवश्यक आहे. मुलांचं हे कर्तव्य आहे की आपल्या आईवडिलांचा आत्मा भटकू नये, म्हणून आपल्या स्वतःचाही बळी द्यावा. जर आमच्या आईवडिलांनी आमच्या सुखासाठी आपल्या देहाचे बलिदान केले असेल तर हे घर सोडणे आमच्या दृष्टीने मामूली गोष्ट आहे. आजपासून, आत्तापासून हे घर आपले. छान झालं. आम्ही आमच्या पोथ्या, पुराणं व आई वडिलांच्या स्मृतींच्या काही वस्तू आहेत त्या आम्ही बरोबर घेऊन जाऊ इच्छितो, जर आपली आज्ञा असेल तर. फार चांगली मुलं आहात तुम्ही. तुमचे कपडे लत्ते सुद्धा बरोबर घेऊन जा. काय झालं सोपान? दादा, आपण तर आमचे गुरु आहात. आपल्याला सांगण्याची गरज नाही. जर मनापासून कोणी मागितले तर त्याला ईश्वर मिळतो आणि आपल्याला भिक्षा नाही मिळणार. मी जातो आणि मागून काही घेऊन येतो. आन मुक्ता, या बाबांच्या पादुका आहेत. दयामनाची ज्योती अशी जी अंधाराला दूर करी. दयामनाची ज्योती अशी जी अंधाराला दूर करी. ममतेचा धागा प्रीतीचा ममतेचा धागा प्रीतीचा सर्वांना एकत्र करी. दयामनाची ज्योती अशी जी. कर्तव्याची भूमी असावी सकलांना हितकारी. दीनहीनाचे रक्षण करुनी धर्माला जितारी. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. या ज्ञानदेव. ज्ञानदेव, मी तुमच्या घरी गेले होते. तेथे मी सर्व काही ऐकले. विठ्ठल ज्याच्या पाठीशी आहे त्याचे कोणी काही बिघडू शकत नाही. हे अन्न माझे नाही. समजा की विठ्ठलानेच पाठविले आहे तुम्हाला देण्यासाठी. घ्या, तुमच्या झोळीमध्ये घ्या.
अगं ये मुली, या भ्रष्टाचारी भिक्षा देतेस? तू माझ्या घरी येऊन भिक्षा मागायचं धाडस कसं केलंस? हा? सत्यानाश हो तुझा, भिकाऱ्याची अवलाद. चल निघ इथून. हरिओम 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 हरिओम. हे काय फाटलेल्या झोळीतून पीठ पडतंय? ज्ञानेश, दुःख मनुष्याला लाचार बनवतं, दुर्बल बनवतं. तू केव्हाही हार नको माणूस. पाणी पाणी. मी पाहतो. मी आत्ता पाणी घेऊन येतो. हे पोरा, जिथे आम्ही सदाचारी ब्राह्मण लोक स्नान करतो तिथल्या पाण्याला स्पर्श करून तू अपवित्र केलायस. परमेश्वरा, आपली कृपा आणि आशीर्वाद ज्ञानेश्वरांना मिळाले आहेत. हे काय करतेस मुली? या बछड्यांना भूक लागली आहे, मी त्यांना पाने भरवीत आहे. लहानशा जीवात इतकी दया? यामध्ये दयेची काय बात आहे काका? ईश्वर करो ही दयेची भावना तुझ्या मनामध्ये जन्मभर राहो. दयेहून कुठलाही धर्म नाही. ज्याच्या मनात दया असेल त्याचे तनमन मानव कल्याणाचे मंदिर आहे मुली. अशी बात आहे तर मी आत्ता येते. यांना का आणलंस मुली? आपल्या मनात दया आहे. आपले देह सुद्धा एक मंदिर आहे. ही आपल्या दयेची पात्र आहेत. जे माझ्याकडून होईल ते मी अवश्य करीन. आमच्या वडिलांनी प्रायश्चित्त तर घेतले, तरीही आजपर्यंत समाजाने आम्हाला ब्राह्मण म्हणून स्वीकारले नाही. हा कसला धर्म? हा धर्म नाही, भ्रम आहे मुला, भ्रम. तुम्ही आणि धर्म यामध्ये समाजाची भिंत उभी आहे. आपण तर ब्राह्मण श्रेष्ठ आहात. आपण ही भिंत पाडू शकता. आपण आम्हाला शुद्धीपत्र देऊ शकता. नाही मुला, शुद्धीपत्र देण्याचा अधिकार मला नाही. नाहीतर मी केव्हाच तुम्हाला शुद्धीपत्र दिलं असतं. पैठणचे महाशास्त्री योगेशानंदांनाच शुद्धीपत्र देण्याचा अधिकार आहे. मी तुम्हाला त्यांच्या नावे पत्र देतो. ते पत्र तुम्ही त्यांच्याकडे घेऊन जा. ते तुम्हाला अवश्य शुद्धीपत्र देतील. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. फारच दुःखदायक गोष्ट आहे की त्या लहानशा वयामध्ये तुम्ही अनाथ झालात. परंतु शास्त्री महेशानंदाजीचे पत्र वाचून मला फार आश्चर्य वाटले की तुम्ही लोकांनी गीता, वेद आणि पुराणांचे ज्ञान प्राप्त केले आहे. महाशास्त्रीजी, ज्ञान प्राप्त करण्याचे कोणतेही वय नसते. भक्ती, श्रद्धा आणि पूजनाबरोबर निष्ठा असेल तर ज्ञानाचा आशीर्वाद मिळू शकतो. जेव्हा कोणी कर्म करतो तेव्हा त्याला फळ तर मिळतेच. तू ठीक म्हणतोयस मुला.
मी तुम्हाला शुद्धीपत्र देईन. मी खूप प्रसन्न आहे, परंतु प्रतिज्ञा करावी लागेल की तुम्ही अजन्म ब्रह्मचारी राहाल. प्रतिज्ञा करतो. स्वार्थ सिद्धीसाठी कुणाची क्षती नाही करणार, कुणालाच दुःख नाही देणार. प्रतिज्ञा करतो. ब्राह्मण्य धर्माचे पालन करण्यासाठी ज्या सुखाचे त्याग करावा लागेल ते कराल. प्रतिज्ञा करतो. कुणाही दुष्टांच्या सावलीचा स्पर्श होता कामा नये. सर्वता दुष्टांपासून दूर राहाल. मी ही प्रतिज्ञा नाही करू शकत. परंतु मुला, जोपर्यंत तू ही प्रतिज्ञा करणार नाहीस तोपर्यंत शुद्धीपत्र मिळणार नाही. तुम्ही ब्राह्मणत्वापासून वंचित राहाल. कोणत्याही शास्त्रामध्ये ही अनुचित गोष्ट नाही लिहिली. प्राणी मात्र तर सर्व समान आहेत. तू आम्हाला शास्त्र शिकवतोयस? एवढा अहंकार? प्रभू, अहंकार त्याला होतो जो काही जाणतो. आम्ही तर काहीच जाणत नाही. वेद, पुराण, गीता सर्व धर्मग्रंथात प्राणी मात्राला समान प्रेमासाठी लायक मानले आहे. अशी गोष्ट आहे? हा तर आमच्याहून मोठा पंडित वाटतोय. प्रभू, आता आपणच सांगा, कोणत्या धर्मग्रंथात अन्याय आणि भेदाभेदीच्या गोष्टी लिहिल्या आहेत? प्रत्येक ग्रंथात प्रेम आणि सेवेचा प्रचार करण्यात आला आहे. आमच्या बरोबर शास्त्रार्थ करतो काय? या नालायक संन्याशाच्या मुलाला उचलून बाहेर फेकून द्या. प्रभू, आपण तर गीता, वेद, पुराण सगळं जाणता आहात. आपण जेव्हा या रेड्याच्या पायाशी येऊन पडलात म्हणजेच रेडा महाज्ञानी झाला. आपण खरे बोलता आहात प्रभू. ह्याचे तात्पर्य, ह्याचे म्हणणे आहे की हा रेडा सुद्धा गीता, वेद, पुराण सर्व जाणतो. हा जर ज्ञानी आहे, हा वेडा जर ज्ञानी आहे, तर हा रेडा महाज्ञानी आहे. ज्ञानी, या महाज्ञानीला गीता किंवा वेदाच्या 2 ओळी म्हणायला सांगा ना. ह्या रेड्याच्या अमृतवाणीनं प्राण पुलकित होऊन जातील. आपण पवित्र आत्मा आहात प्रभू. यांच्या शंकेचे निरसन करा. बोला. मला क्षमा करा प्रभू. माझ्यासारखा अधम, ज्याचे मन अहंकाराच्या भिंतीने बंद आहे, तो काय जाणेल आपल्या वचनांचा महिमा. मला क्षमा करा प्रभू. राम कृष्ण हरी. 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 हा मनुष्य नव्हे, परमेश्वराचा अवतार आहे. अन्यथा एक भाषाहीन रेड्याकडून गायत्री मंत्र, वेद, श्लोक कसे वदवले असते? प्रभू, आमच्याकडून चूक झाली. आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही. अजाणतेपणी आम्ही आपल्याला किती दुःख दिले याची गणतीच नाही. आपण आम्हाला क्षमा करावी. आमच्याकडे श्राद्ध आहे. आपण आमच्याकडे भोजन करून आमचे जीवन सार्थक करा. आम्ही इथे आलो होतो कारण ब्राह्मण श्रेष्ठ असतो
तिथे श्राद्धाचं भोजन करूया. परंतु बघतो आहोत की नीच, अनाचारी, भ्रष्टाचाराच्या पायावर पडलेला एक महापंडित. विसोबा, मी यांना शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला पाठविले होते, योगेशानंदांकडे. हे पहा यांनी काय लिहिलं आहे. हे मानव नाही, अवतार आहेत. एका भाषाहीन रेडेच्या तोंडून त्यांनी गायत्री मंत्र, वेद, श्लोक वदविले आहे. आपण वेडे तर नाही झालात? जनावर वेद म्हणू लागली तर आम्ही काय म्हणायचं? नकली आहे हे शुद्धीपत्र. जर आपण या मायावी अपवित्र मुलांना नाही घालवून दिलं तर आम्ही येथे भोजन करणार नाही. प्रभू, आपणच यांचे समाधान करावे. हा समाधान करणारा कोण लागून गेलाय? मानव ज्याला घर म्हणतात ते याच जगतात आहे, जेथे कोट्यावधी अगणित ब्राह्मणेतर मानव आणि प्राणी राहत आहेत. हा तर फारच बोलतो. आम्ही हे घर सोडून गेलो तरीही हे घर पवित्र नाही होणार. आपल्या नियमानुसार जर सर्व ब्राह्मणेतर ह्या जगतातून निघून गेले तरच हे जग पवित्र राहू शकतं. हा तर योग्यच बोलतोय. नाहीतर आपली प्रत्येक क्षणी क्षत्रिय, वैश्य आणि प्रत्येक प्राण्याची भेट होईल. ऐकलं? संन्याशाचा सुपुत्र काय बोलतोय? याचा परिणाम चांगला नाही होणार. मी जाणतो. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हा पंडित जो श्लोक बोलतोय याचा अर्थ आपल्याला काही समजला? काही समजले नाही. कुठून तरी घेतलेलं काहीतरी बोलतो आणि आपण लोक त्याला ज्ञानी समजता, म्हणून त्याला जे वाटतं ते तो बरळतो. याचा अर्थ मी सांगतो. काय दिवस आलेत. आता हा आम्हाला वेदांचा अर्थ सांगणार. संस्कृतचे उच्चारणही धड करता येत नाही. विसोबा, सत्य लपवण्यासाठी एवढं खोटं बोलू नका. हे महापाप आहे. पहा ब्राह्मण किती पतित होऊ शकतो. आपल्याला माझ्याही पेक्षा मोठा सिद्ध करण्यासाठी या मूर्ख मुलाला आमंत्रण दिलं आहे. आमच्यापैकी येथे कोणीही भोजन करणार नाही. हो, कोणीही जेवणार नाही. जोपर्यंत इथून या भ्रष्ट मुलाला हाकलून बाहेर नाही फेकून दिलं जात. फेकून द्या ना बाहेर, फेकून द्या बाहेर. चला हाकला, लवकर काढा बाहेर. चला लवकर. गंगेच्या पवित्र पाण्याने जोपर्यंत या घराला पवित्र केलं जात नाही आम्ही इथे भोजनास येणार नाही. समजलं? दादा दादा दादा, ज्ञानदेव कोठे गेले दिसत नाहीत. ज्ञानदेव, ज्ञानदेव, मी तुझा गुरु आहे. तुला आदेश देत आहे की त्वरित माझ्या जवळ ये. ज्ञानदेव, ज्ञानदेव, तू कुठे गेला होतास? अन्यायापुढे कधीही मान झुकू नकोस. तू जे काही सांगितले ते सर्व योग्य होते. एक शब्दही अशुद्ध नव्हता त्यात. तर मग इतका अपमान का केला लोकांनी? आपण माझे गुरु आहात, आपण मला मार्ग दाखवा. प्रथम हे समजण्याचा प्रयत्न कर की तू ज्याच्या बरोबर वेद चर्चा करीत होतास ते अशिक्षित बुद्धिहीन ब्राह्मण होते. ते विसोबाच्या बोलण्यावर चालतात. अर्थ अनर्थ यांच्याशी त्यांचा काही संबंध नाही. विसोबाजी जे सांगतात तसे ते करतात. तुला यामुळे दुःख झालं नाही पाहिजे. मग मी काय करू? वेदांचे जे श्लोक तू शुद्ध संस्कृतात सांगितलेस त्या श्लोकांचा अर्थ अशिक्षित ब्राह्मण समजूच शकले नाहीत. विसोबांनी त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला. मला तर काहीच कळत नाही. मी काय करू? तू तुझी विद्या बुद्धी ज्ञानाच्या ज्योतीद्वारे लोकांना समजव. सोप्या भाषेत सांग, तरच अशिक्षित लोक समजू शकतील. गीतेचा सोपा अनुवाद कर, तेव्हाच लोक समजू शकतील. बरोबर बोलत आहात गुरुदेव. मी समजतो. तुझ्याशिवाय हे कार्य कोणीही करू शकत नाही. हे महान कार्यच तुझे कर्तव्य आहे. आजपासून हे कार्य सुरू कर. जा. माझा आणि आई वडिलांचा आशीर्वाद सदा तुझ्या बरोबर आहे. गुरुदेव, जोपर्यंत मी गीतेचा सरळ बोलीभाषेत अनुवाद करत नाही तोपर्यंत तुमच्या समोर नाही येणार. मला जाण्याची आज्ञा द्या. जा नंदेव.
एवढा ज्ञानी होऊनच तू इतके दुःख झेलू शकलास. हाच परमेश्वराचा संकेत आहे की तू असंभवाला संभव कर. जा, प्रत्येक विपत्तीला तोंड देऊनच तू हे कार्य पूर्ण करू शकशील. जा ज्ञानदेव. प्रभू, आपण काय करत आहात? मला कुणाची तरी प्रतीक्षा आहे. मी कैक वर्ष इथे थांबलो आहे. तू तर लहान बालक आहेस. तू एकटा कुठे चाललायस? मलाही कुणाची तरी प्रतीक्षा आहे. मी त्याच्याच शोधात चाललोय. बाळा, ये, तू आता विश्रांती घे, मग जा. महाराज, मला जिथे पोहोचायचंय तेथे पोहोचल्याशिवाय मी विश्रांती घेऊ शकत नाही. जाणतोस, मानव आपल्या इच्छेने काहीही करू शकत नाही. सर्व काही ईश्वरावरती अवलंबून असतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवत भारत अभ्युत्थानम अधर्मस्य संभवामी युगे युगे. याचा अर्थ काय आहे? तू अजून बच्चा आहेस. ह्याचा अर्थ तुला कळणं असंभव आहे. हे निरर्थक आहे. जे कुणालाही समजत नाही असे शब्द बोलण्याचा काय फायदा? जे काही सांगायचंय ते अशा भाषेत का नाही सांगत जे आमच्यासारख्या अज्ञानी मुलांनाही समजू शकेल? ही महान शक्ती माझ्यात नाही की गीता मी सोप्या भाषेत समजावू. पंडितातही नाहीये. पण एक दिवस असा येईल जेव्हा तुझ्यासारखाच बालक, जो स्वयंअवतार आहे, तो सर्वसामान्य लोकांसाठी, अशिक्षितांसाठी हा महान ग्रंथ सोप्या भाषेत गाईल. मी त्याचीच प्रतीक्षा करतोय बाळा. हे देवा, केव्हापासून मी तुझी वाट पाहतोय. कित्येक वर्ष मी तुझी प्रतीक्षा करतोय. प्रभू, आज जीवन सार्थक झालं. तुझीच मला प्रतीक्षा होती प्रभू. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. गीतेचा संदेश सांगतो, फळ न इच्छिता काम करा, कर्तव्याचे पालन करुनी जीवन हे सुखदायी करा. गीतेचा संदेश सांगतो, फळ न इच्छिता काम करा, कर्तव्याचे पालन करुनी जीवन हे सुखदायी करा, जीवन हे सुखदायी करा. गीतेचा संदेश सांगतो, फळ न इच्छिता काम करा, कर्तव्याचे पालन करुनी जीवन हे सुखदायी करा. गीतेचा संदेश सांगतो, फळ न इच्छिता काम करा, कर्तव्याचे पालन करुनी जीवन हे सुखदायी करा, जीवन हे सुखदायी करा. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुन व्याकुळ मती झाला. आप्तजनांना समक्ष पाहून भीतीने तो गडबडला. योगेश्वर कृष्णाने तेव्हा म्हटले, हाती शस्त्र धरा. गीतेचा संदेश सांगतो, फळ न इच्छिता काम करा, कर्तव्याचे पालन करुनी जीवन हे सुखदायी करा, जीवन हे सुखदायी करा. निराश हो
शस्त्र फेकणे युद्धवीराला योग्य नव्हे. प्रेम वैरवा चिंतेने मन दुर्बळ होणे योग्य नव्हे. मनास आपुल्या दृढतर करुणी क्षात्र धर्म बलवान करा. गीतेचा संदेश सांगतो फळ न इच्छिता काम करा. कर्तव्याचे पालन करुणी जीवन हे सुखदायी करा. जीवन हे सुखदायी करा. अजरामर हा आत्मा आहे कधी तयाचा नाश हो. कृतकर्माचे मिळते फळते या जन्मी अन इथेच हो. आज्ञाचे सामर्थ्य जाणणी मस्तक फुले नम्र करा. गीतेचा संदेश सांगतो फळ न इच्छिता काम करा. कर्तव्याचे पालन करुणी जीवन हे सुखदायी करा. जीवन हे सुखदायी करा. इतरांना सावरण्या आधी मार्ग आपुला सुकर करा. क्रोध लोभ माया ममता ही आज मनातून दूर करा. सदाचार सर्वार्थ मानुनी मनुज धर्म साकार करा. गीतेचा संदेश सांगतो फळ न इच्छिता काम करा. कर्तव्याचे पालन करुणी जीवन हे सुखदायी करा. जीवन हे सुखदायी करा. जीवन हे सुखदायी करा. ज्ञानदेव, मला माहित होतं कितीही विपत्त्या संकटे अडचणी आपल्या समोर आल्या तरीही आपण सर्व अडचणींवर मात करून मानव कल्याणासाठी आपल्या लक्ष्यापर्यंत अवश्य पोहोचाल. आपली तपश्चर्या यशस्वी होईल. माझ्या वडिलांनी तुमच्याशी कितीही शत्रुत्व केलं तरी ते तुम्हाला अडवू शकणार नाहीत. मंजुळा एक गोष्ट सांगू तुला. जसे दुःख सहन न केल्यामुळे मानव दुःखाची मर्यादा समजू शकत नाही, तसेच शत्रू नसल्यामुळे मित्राला आपल्या लोकांना ओळखणे मानवाला पुष्कळ कठीण असते. आयुष्यमान भव, आयुष्यमान भव. अच्छा. असं आहे तर. हा, पाहिलं आपण कशा प्रकारे सदाचारी ब्राह्मणांना तुच्छ दाखवण्यासाठी ह्या भ्रष्टाचाराने भगवान श्रीकृष्णांच्या वचनांना साधारण लोकांना शिकवण्याचं ढोंग करून श्रीकृष्णाच्या पवित्र वचनांचा अपमान करून त्याचा आजकालच्या प्रचलित वाटेवर वापरायच्या भाषेत अनुवाद करून ठेवलाय. आणि त्याला वाटतं की आपण खूप महान कार्य केलं आहे. तेव्हा ब्राह्मणांना समजणाऱ्या वचनांना हा अनाचारी गल्लीत रस्त्यावर धुळीमध्ये फेकतोय. अहो, ते तर ठीक आहे, परंतु त्यांचे इतके लोक अनुयायी आहेत की आज आपला ब्राह्मण समाज त्यांचा सामना करण्यास समर्थ नाहीये. आता तर कोणी महाबलवान किंवा महाशक्तिमानच त्याला स्तब्ध करू शकतो. जे आमचे शिष्य आहेत आणि आमच्या आदर्शांवर चालणारे अजूनही जे आहेत त्यांना घेऊन आपण योगी श्रेष्ठ चांगदेवांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या चरणावर आपण निवेदन ठेवूया. हाच श्रेष्ठ उपाय आहे. त्यांनी 1400 वर्ष शक्तीची उपासना करून जी शक्ती मिळवली आहे त्याच्या समोर उभं राहण्याचं साहस या 18 वर्षाच्या बाळामध्ये कुठून येणार?
त्याच्या प्रेम भक्तीचा प्रचार तर चांग देवांच्या महाशक्तीच्या प्रहाराने धुळीस मिळून जाईल आणि त्यानेच त्याचा विनाश होईल. आता उशीर करू नका. जेव्हा उपाय आणि मार्ग दोन्ही मिळाले आहेत तेव्हा त्याच्या सद्व्यवहाराची व्यवस्था करा. जय महायोगी, जय चांगदेव, 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 जय शक्तिमान, जय शक्तिमान. योगी श्रेष्ठ, पूज्य महाज्ञानी, आपल्या आगमनाने ब्राह्मणत्वाचा विनाश व्हायचा वाचला आहे प्रभू. का काय झालं? तुम्ही तर ब्राह्मण आहात. तुम्ही जाणत नाही की ब्राह्मण हा मनूच्या मस्तकातून निर्माण झाला आहे. त्याचा विनाश केल्यानं मनुष्य जातीचा विनाश होईल. कारण ज्या धर्मानुसार त्रिभुवन चाललं आहे त्या धर्माचे रक्षण करते ब्राह्मण आहे. क्षमा मागतो भगवान. एका भ्रष्टाचारी संन्याशाचा मुलगा श्रीमद भगवद्गीतेचं क्षत्रिय, वैश्य, दुष्ट, अपवित्र लोकांना ज्ञान देत आहे. घाणेरड्या कल्याणमध्ये, रस्त्यांवर आणि आता गीतेचं स्थान मंदिरात राहिलेलं नाही प्रभू. आता तर ते रस्त्यावरील धुळीत पडून राहील. खरं सांगायचं तर बालक महाज्ञानी आहे. प्रखर बुद्धी आहे त्याची. विद्येचा आधार आहे तो. तुम्ही तुच्छ म्हणजे त्याचं काही करू शकत नाही. म्हणूनच तर आपल्या चरणापाशी आलो आहोत प्रभू. त्यासाठीच आलो आहोत. आपण कृपा करा प्रभू. ज्या तपस्वी आणि त्याच्या धर्मपत्नीची हत्या केली आहे तुम्ही लोकांनी, त्याच ब्राह्मणाचा पुत्र आहे हा. मी सर्वज्ञ आहे. कुठे काय होत आहे हे सर्व मी जाणतो. जो बालक अस्त्राशिवाय कोणत्याही शक्तीचा प्रयोग न करता हजारो लोकांच्या हृदयाचा स्वामी होतो तो साधारण बालक नव्हे. त्याच्याबरोबर तुमच्यासारखे ब्राह्मण जर लढण्यास गेले तर त्याचा विनाश निश्चित आहे. तो प्रेम, श्रद्धा, भक्तीने एका मागोमाग एक मनुष्यांचे हृदय जिंकीत चाललाय. त्याच्यासाठी माझ्यासारखा महाज्ञानी, महाशक्तिमान, महायोग्याचे प्रयोजन आहे. 1400 वर्ष तपस्या करून कुठल्याही गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय जी शक्ती मी प्राप्त केली आहे तिच्या समोर तो का उभा राहील? त्याचा विनाश निश्चित आहे. धन्य हो गुरुश्रेष्ठ. योगी श्रेष्ठ प्रभू आपण. योगीराज, आम्ही भक्तिपूर्वक श्रद्धेने आपल्याला अभिवादन करीत आहोत. आपल्या पूज्य चरणी आमचा प्रणाम स्वीकार करा प्रभू. आम्हाला आपला आशीर्वाद द्यावा. ज्याचा विनाश करण्यासाठी माझं आगमन झालंय त्याला काय आशीर्वाद देऊ? असंही म्हणू शकत नाही की युगे युगे जगा. धन्य आहेस तू जो माझ्यासारखा तपस्वी, ज्याने गुरु शिवाय 1400 वर्ष तपस्या केली व सर्व शक्तिमान झाला. त्याच्या हातून तुझा विनाश आहे. योगीराज, कोणा गुरु शिवाय आपण कसे आमच्या प्रेमपाशातून मुक्त होऊन आमचा विनाश कराल? काही सुचत नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी. तुम्ही मूर्ख आहात. हे जे प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि ममताच्या आवरणात झाकलेले आहे ते छिन्न करून त्याला प्राप्त करणं फारच कठीण. परंतु बालका, गुरु त्यांचा असतो ज्यांना मार्ग दाखवावा लागतो. मी सर्वज्ञ आहे, सर्व जाणतो. माझे सर्व मार्ग उघडे आहेत. योगीराज,
शक्तीचा अहंकार जो आपणाला ज्योती दाखवितोय त्याने आपण पथभ्रष्ट होऊन जाल. आपणाला दया भक्ती श्रद्धेची कास पकडूनच जावं लागेल. तेव्हाच तुम्हाला जिथे पोहोचायचंय पोहोचू शकाल. बालका, मी क्रोधित होण्याआधी तू इथून निघून जा. तू ज्ञानी आहेस. आपण महाज्ञानी आहात प्रभू. ज्ञान विद्या बुद्धीमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. म्हणून तर म्हणतो, ज्याने शक्तीची पूजा केली आहे, क्रोध ज्याचं बळ आहे, हिंसा त्याचं आभूषण आहे, अधर्माचा विनाश त्याचं कर्म आहे. मी तुला जाण्याची आज्ञा करतो. एका सदाचारी ब्राह्मणाच्या सदाचारी पुत्राचा विनाश अशा प्रकारे होऊ शकत नाही. योगीराज, भक्ती प्रेम दया ममता श्रद्धा ज्यांचा धर्म आहे, जोपर्यंत त्यांची इच्छा होत नाही कोणीही त्यांचा विनाश करू शकत नाही. शरीराचा विनाश तर होतच असतो, परंतु युगानुयुगे हजारो वर्ष मानवाचा आत्मा अतर्क राहिला आहे, त्याचा विनाश आपण कसा कराल? जेव्हा मानव इच्छितो तेव्हा ईश्वर सुद्धा मिळतो. मग मला एका बालकाच्या विनाशाचा मार्ग नाही मिळणार? नाही, आपल्याला तो मार्ग नाही मिळणार. शक्तीच्या उपासकाला ती दिशा नाही मिळू शकत. मी त्या क्षणाची अपेक्षा करीत आहे. तो लवकरच येईल. तोपर्यंत आपण धीर धरा. योगीराज, आता जाण्याची आज्ञा द्या. वेळ आली की मी आपल्या शरण येईन. योगी श्रेष्ठ, आपण पाहिला त्यांचा अहंकार. यांचा आपण लवकरच विनाश करून टाका प्रभू. ज्याला तुम्ही अहंकार आणि गर्व म्हणता ते प्रेम भक्तीचं मायाजाल आहे. या मायाजालाला छिन्न करण्याचा उपाय मला शोधू द्या. मी विनंती करते, माझ्या पोराला ज्ञानदेवाकडेच घेऊन चला. नाही नाही, माझा एकच मुलगा आहे, एकच मुलगा आहे माझा. सांग देवांसारखे योगीराज, महाशक्तिमानच त्याला जीवनदान देऊ शकतात. नाही, ज्ञानदेवांकडेच घेऊन जाऊ. अरे ज्ञानदेवाला सोडा, त्याला काय कळतंय? तो कालचा पोर आहे. योगीराज चांगदेवांच्या चरणाशी शरण जा. तुमचा मुलगा तुम्हाला परत मिळेल. माझ्या पोराला ज्ञानदेवांकडेच घेऊन चला. नाही, मी माझ्या पोराच्या जीवासाठी योगीराज चांगदेवाकडे जाईन. तू वाटेल तिथं जा जा. ताई, ताई, या अश्रूंच्या पवित्र गंगेला माझ्या चरणांवर नको आहोस. उठ उठ ताई. मी तो कोणीच नाही. परमेश्वरापुढे पदर पसरून त्यांच्या पुढे भिक्षा माग. होऊ शकतं त्यांच्या कृपेने तुमचा पुत्र जीवित मिळेल. मी एक अभागी आई आहे. माझा पोरगा मेलाय. देव काय देणार मला? आपणच वाचवा. रामकृष्ण हरे. पाहिलेच निर्बुद्ध ब्राह्मणा, ज्याला तुम्ही मूढ अनाचारी म्हणत होतात, त्याच्या प्रेम भक्तीमध्ये किती शक्ती आहे ते माझ्या समोर मृत बालका उचलून घेऊन गेला. याचा अर्थ जाणतोस तू? आपल्या शक्तीचा एवढा अपमान योगीराज. या अपराधाची अशी शिक्षा देईन त्या निर्बुद्ध बालकाला की या सर्व जगात आम्हाला विरोध करण्याचं साहस कोणी करू शकणार नाही. योगी श्रेष्ठ, आम्ही सगळे आपल्या बरोबर येऊ. त्याला ह्या अपमानाबद्दल योग्य शासन देऊया. बुद्धिभ्रष्ट ब्राह्मणा, काय तू मला इतका दुर्बल समजतोस
की तुझ्या सहाय्याचे मला प्रयोजन असेल, त्याने माझा अपमान केलाय, त्याचा विनाश मी स्वतः करीन. शक्तिमान ज्ञानदेव, आता एका फार मोठ्या संकटाला तोंड देणे अनिवार्य झालं आहे. गुरुदेव, योगीराज चांगदेव आपल्याला भेटायला येत आहेत. आपण तर सामान्य मानव आहोत. जाऊन त्यांचं सन्मानपूर्वक स्वागत केलं पाहिजे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय महाशक्ती. जय स्वयंभू. उठा योगी श्रेष्ठ, उठा. तुम्ही बरोबर बोलात प्रभू. प्रेम व भक्तीचा मार्ग शक्तीच्या मार्गापेक्षा पुष्कळ श्रेष्ठ आहे. मी 1400 वर्ष फक्त शक्तीची पूजा केली आहे, परंतु प्रेम भक्ती श्रद्धा दया आणि ममताच्या पुढे माझ्या शक्तीला काही अर्थ नाही प्रभू. या शक्तीच्या ज्योती बरोबर आपण प्रेमाचे अमृत मिळवा. मग पहा, आपण किती बलवान आहात. त्रिभुवनात अशी कोणतीही शक्ती नाही जी आपण नाही करू शकत. प्रेमाच्या शक्तीपेक्षा दुसरी कोणतीही शक्ती मोठी नाही योगी श्रेष्ठ. तुम्ही खरे बोलताय प्रभू. आता मी निश्चिंत झालो की प्रेम भक्ती व शक्तीच्या मार्गातून साऱ्या जगात शांतीची स्थापना होऊ शकते. आजपर्यंत माझा कोणी गुरु नव्हता, पण आजपासून तुम्ही माझे गुरु आहात. मी या प्रेम भक्ती आणि शक्तीच्या संगमातून साऱ्या जगात तुमच्या सावलीने शांतीची स्थापना करेन प्रभू. योगीराज, योगीराज, आता माझे कार्य पूर्ण झाले आहे. आता या कार्याला मी आपल्याकडे सोपवून ज्या पुण्यधामात माझे आई वडील राहतात तेथे मी जाऊ इच्छितो. ते का प्रभू? ते माझी प्रतीक्षा करीत आहेत. उद्या सूर्योदयापूर्वी ब्रह्ममुहूर्तावर मी समाधी घेईन. याचा अर्थ काय ज्ञानदेव? जेव्हा मी सर्व कार्य पूर्ण केली आहेत तेव्हाच मी समाधी घेण्याचा निश्चय केला आहे. आणि प्रभू, आपण हे जे सर्व कार्य माझ्यावर टाकले आहे ते एकटा मी कसे काय करू शकेन? योगीराज, प्रेमाने असंभवाला संभव करण्याची शक्ती आपल्याकडे आहे. मला जाऊ द्या. दया मनाची ज्योती अशी जी अंधाराला दूर करी. दया मनाची ज्योती अशी जी अंधाराला दूर करी. ममतेचा धागा प्रीतीचा ममतेचा धागा प्रीतीचा सर्वांना एकत्र करी. दया मनाची ज्योती अशी जी. कर्तव्याची भूमी असावी सकलांना हितकारी. दीनहीनांचे रक्षण करणी धर्माला जितारी. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी,
जीवन उधळी बोला राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी. ज्ञानेशाचे पिता विरागी सत्याच्या शोधनास गेले. घर पत्नी संसार सोडली, घर पत्नी संसार सोडली, संन्यासी ते झाले. भक्ती ज्ञान अन वैराग्याची अनुपम एक कहाणी. योग शक्तीची अपूर्व आहे सुंदर अर्थ कहाणी. भक्ती ज्ञान अन वैराग्याची अनुपम एक कहाणी. भक्ती ज्ञान अन वैराग्याची अनुपम एक कहाणी.